महाराष्ट्रात पावसानं चांगलंच तांडव घातला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बऱ्याच ठिकाणी रेड अलर्ट तर बऱ्याच ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अशातच तुम्ही पाहिलं असेल की महाराष्ट्रात काही दिवसात पावसानं कहर केलेला आहे। विदर्भ, मराठवाड्यासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सोलापुरात महापुरानं जनजीवन विस्कळीत झालंय। अशातच आता पुन्हा चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे। आज 28 सप्टेंबर रोजी पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असून हवामान विभागानं 5ही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे। 28 सप्टेंबर रोजीचा जिल्हानिहाय हवामान अंदाज आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर परिसरात मागील 24 तासात 14.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। यावेळी 25.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली। आज पुणे जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। तसंच पुणे घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं रेड अलर्ट आहे। शनिवारी सातारा जिल्ह्यातील कमाल तापमान 23 अंश सेल्सिअस इतकं घसरलंय। तसंच वादळी वाऱ्यासह 55 मिलीमीटर पाऊस कोसळलाय। पुढील 24 तासात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे। साताऱ्यास विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे, तर सातारा घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्यानं दक्षतेचा ऑरेंज अलर्ट आहे। कोल्हापूर जिल्ह्यात 27 सप्टेंबर रोजी कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। आज कोल्हापूर जिल्ह्यात कमाल तापमान 26 अंशावरती राहील। पुढील 24 तास कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असून जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिलाय। कोल्हापूर घाटमाथ्यावर देखील पावसाचा जोर राहणार असून या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे। सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या कोसळधारा सुरूच आहेत। शनिवारी उत्तर सोलापूरमध्ये 51.3 मिलीमीटर, दक्षिण सोलापूर 50.1, बार्शी 38.8, अक्कलकोट 52.4, मोहोळ 47.9, माढा 56.2, करमाळा 54, पंढरपूर 55.9, सांगोला 64.6, माळशिरस 65.2, मंगळवेढा 40.4 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। अशातच सीना आणि भीमा नदीच्या पात्रामध्ये लाखात विसर्ग सुरू असल्यानं नद्यांची पाणी पातळी आणखी वाढत असून यामुळे पूरग्रस्त नागरिकांची चिंता वाढत आहे। आज 28 सप्टेंबर रोजी विजांसह जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। सांगली शहर परिसरात शुक्रवारी रात्री व शनिवारी दिवसभर झालेल्या जोरदार पावसाने सर्वत्र कहर केलाय। सांगली शहरातील अनेक रस्ते, पूल आणि पेठा पाण्याने वेढलेले आहेत। पुढील 24 तासात जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट देण्यात आलाय। पुढील 72 तास राज्यात पावसाचं वातावरण कायम आहे। पश्चिम महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्यांना 28 सप्टेंबर रोजी विजांसह पावसाची शक्यता असून सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय। तसंच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं पुणे, कोल्हापूर, सातारा घाटमाथ्यावर रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।